वैशाखी बौद्ध पौर्णिमेनिमित्त भिक्खू संघाच्या वतीने दीपमहोत्सव चैत्यभूमीवरती लाखो आणि दिवे प्रज्वलित करून बौद्ध जयंती उत्साहात साजरी केली। या कार्यक्रमात सर्व पक्ष संघटनेतील कार्यकर्ते मान्यवर भिक्खू संघ मोठ्या संख्येने उपस्थित होता। तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2569वी त्रिविध पावन पवित्र अशी वैशाख पौर्णिमा आहे आणि म्हणून ही वैशाख पौर्णिमा संपूर्ण जगभरात साजरा केल्या जाते आणि म्हणून या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने दीप महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न केला जातो। आपल्या पूर्वजांच्या आपल्या पुण्यकर्मासाठी जो दीप आहे तो अर्पित करून महान कुशल पुण्य पारामिता पूर्ण करण्याचा हा बौद्ध अनुयायासाठी अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे आणि म्हणून मुंबईमध्ये प्रथमच भिक्खू संघ आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या सहकार्यामध्ये हा भव्य दिव्य प्रथमतः या अरबी समुद्राच्या चौपाटीवरती पहिल्यांदाच हा कार्यक्रम घडत आहे। त्याचबरोबर आज पौर्णिमा आहे, परंतु दीप लावत असताना हे जे काही समुद्रसुद्धा आहे तो सुद्धा बुद्धासारखा शांत आहे। बुद्ध जसे शांत आहेत तसा हा समुद्र तसा सुद्धा आज दिवे अर्पित करत असताना शांत आहे। सहजासहजी पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी समुद्र कधी शांत नसतो, परंतु आज मात्र आपण सर्व दिवे अर्पण करत असताना हा समुद्र शांत आहे। असो या ठिकाणी आपण बघू शकता की हजारो लाखोच्या संख्येने धम्म उपासक उपासिका यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या जीवनातील पहिला कार्यक्रम आहे। ह्यांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असा कधी कार्यक्रमामध्ये ते सहभागी झालेले नाहीत, त्यांच्यासाठी सुद्धा फार मोठा हा उत्साह आहे आणि या उत्साहामध्ये संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातील जनता बौद्ध भिक्खूंचा आदेश मानून बौद्ध भिक्खूंचं निमंत्रण मानून त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या आदेशामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी इतिहास घडलेला आहे। तेव्हा निश्चितच या बुद्ध पौर्णिमेच्या पावन पवित्र पर्वावरती आपण या चैत्यभूमीवरती या ऊर्जाभूमीवरती असा संकल्प करूया की भगवान बुद्धाचे पवित्र विचार आपण गावागावा शहरामध्ये प्रचार करूया आणि बुद्धाच्या प्रचाराने संपूर्ण मानवजात ही सुखी होणार आहे। बुद्धाच्या विचाराने सर्वांच्या जीवनातील दुःख संपणार आहे आणि म्हणून बुद्ध जगाला कळाला, परंतु भारताला अजून कळाला नाही आणि म्हणून ज्या भारतामध्ये बुद्धाचा जन्म झाला त्या भारतातील नागरिकांना बुद्धाचा विचार कळणं अतिशय महत्त्वाचं आहे। तेव्हाच हा देश सुखी होऊ शकतो, भारत देश समृद्ध होऊ शकतो आणि म्हणून बुद्ध विचार अतिशय महत्त्वाचे आहेत। तेव्हा आजच्या या त्रिविध पावन पवित्र वैशाख पौर्णिमा या वैशाख पौर्णिमेच्या पावन पवित्र पर्वावरती अनेक लाखोच्या संख्येने धम्म अनुयायी आलेले आहेत। त्या कुशल कर्माने हे कुशल कर्म या ठिकाणी करत आहेत। तेव्हा या पुण्यकर्माने त्यांना बुद्ध धम्म आणि संघाचा महान आशीर्वाद लाभो, मंगल मैत्री लाभो, अशा पद्धतीचा मंगलमय आशीर्वाद मी म्हणते शांतिरत्न अध्यक्ष भिक्खू संघ मुंबई अशा पद्धतीने मी सर्वाप्रती मंगल मैत्री करतो। भिक्खू संघाला सुद्धा मी आजच्या पावन पवित्र दिनी